मित्रांनो, तुम्ही जरी कुशल कामगार असाल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने स्किल गेन केलेला असेल, तर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तब्बल 2 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात, तेही 5% व्याज दरावर. त्यानंतर तुम्हाला टूल किट घेण्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान देखील मिळत असतं. आता ही पीएम विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करावा, या अंतर्गत कोणकोणते कुशल कामगार अर्ज करू शकतात, याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कामगारांचे फार मोठे योगदान आहे. हे कारागीर सामान्य त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात. त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरूंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो. या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात, त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. या कुशल कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. यामध्ये लोहार, कुंभार, सुवर्णकार, सुतार यांसारखे कुशल कारागीर समावेश असतात. या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत कुशल कामगारांना जे प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षण देखील दिलं जातं. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर टूल किट घेण्यासाठी अनुदान भेटत असतं आणि तो व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना कर्ज देखील दिलं जातं. आता ही योजना का सुरू करण्यात आली, या मागचे काही प्रमुख उद्देश होते. त्यापैकी एक म्हणजे कुशल कारागीरांना एक चांगली ओळख निर्माण करून देणे, त्यानंतर त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यानंतर क्षमता, उत्पादकता, गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगल्या आणि मॉडर्न टूल्स त्यांना प्रोव्हाइड करणे, त्यानंतर कमीत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे, व्यवसाय वाढवण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करावा म्हणून प्रोत्साहन करणे आणि त्यांची कला, वस्तू, प्रोडक्ट या चांगली बाजारपेठ मिळवण्यासाठी ही योजना खास करून सुरू करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला जरी पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी काही पात्रता आणि अटी आहेत. यात पहिली म्हणजे तुम्ही 18 वर्षापेक्षा जास्त असावे, 18 वर्षापेक्षा कमी नसावे. त्यानंतर अर्जदारांनी यापूर्वी मागील 5 वर्षात केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत जसे की मुद्रा लोन योजना आहे, त्यानंतर पीएम स्वनिधी योजना आहे, तर याच्यातून कर्ज घेतलेलं नसावं. त्यानंतर मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेऊन ते पूर्ण परतफेड केलेले असेल तर या योजनेसाठी पात्र आहेत. एका कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र ठरू शकतो. आता या योजनेअंतर्गत कोणकोणते कुशल कामगार हे पात्र असतात, यामध्ये सुतारे, त्यानंतर लोहारे, त्यानंतर कुशल कारागिरांना लागणारे जे टूल्स आहेत तर ते तयार करणारे कोणी असतील, त्यानंतर चावी तयार करणारे किंवा कुलूप तयार करणारे कारागिरी असतील, सोनार असतील, त्यानंतर कुंभार असतील, त्यानंतर चांभार असतील, घर बांधकाम करणारे गवंडी असतील, बांबूची टोपली बनवणारे असतील, त्यानंतर हाताने खेळणी बनवणारे असतील, न्हावी, सलून, ब्युटी पार्लर चालवणारे असतील, त्यानंतर फुलांचे हार डेकोरेशन करणारे असतील, धोबी इस्त्री करणारे असतील, टेलर, शिंपी आणि मासे पकडण्याची जाळी तयार करणारे, तर एवढे कुशल कामगारांना इथं समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण आपल्या भविष्याबाबत चिंतित असतो आणि भविष्याच्या उत्पन्नासाठी आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक ही सुरू करत असतो. परंतु ती गुंतवणूक कशी सुरू करायची, गुंतवणूक कुठे कशामध्ये करायची, हे असंख्य प्रश्न आपल्या डोक्यामध्ये उद्भवत असतात. परंतु मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एंजल वनचे जे कोर्सेस आहेत इन्व्हेस्टमेंटचे, तर ते इन्व्हेस्टमेंटचे कोर्सेस अगदी तुम्हाला मोफतमध्ये मिळणार आहेत. ते कसं, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली तर तिच्यावर तुम्हाला एंजल वनचं जे अकाउंट आहे तर ते अकाउंट ओपन करावं लागेल. एंजल वनचं डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघा कोर्सेस आहेत, तर ते कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत. तुम्ही लिंकवरून क्लिक करून डीमॅट अकाउंट ओपन करणार तरच तुम्हाला ते कोर्सेस फ्रीमध्ये मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली 100 रुपयाचा रिवॉर्ड हा फोन पेला दिला जाणार आहे. फक्त तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट ओपन झाल्यानंतर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 100 रुपये तुमच्या फोन पे मध्ये येऊन लागते मित्रांनो. तर बघा, अशा पद्धतीने स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवावा लागेल. त्यासाठी स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी तुम्ही दिलेला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवू शकता. तर पटकन तुमचं डीमॅट अकाउंट एंजल वन मध्ये ओपन करा, रिवॉर्ड्स मिळवा आणि फ्री मध्ये जे कोर्सेस आहे इन्व्हेस्टमेंट कसं करायची, इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, तर हे सगळे कोर्सेसचे ऍक्सेस देखील तुम्हाला मिळणार आहेत. मित्रांनो, आता पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देखील दिलं जातं. उदाहरणार्थ, जरी तुम्ही काही शिवण काम करत असाल किंवा काही मातीचे भांडे बनवत असाल तर अशा कलाकारांना चांगल्या पद्धतीने स्किल प्रोव्हाइड करते, म्हणजे प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. या प्रशिक्षण अंतर्गत त्यांना ज्या गोष्टी तर त्या गोष्टी सर्व शिकवल्या जातात आणि या अंतर्गत त्यांना जे भत्ता आहे तर तो भत्ता देखील दिला जातो. म्हणजे 500 रुपये पर दिवस जो भत्ता आहे तर तो भत्ता त्यांना प्रशिक्षणाच्या वेळी दिला जातो. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला 15,000 रुपये हे अनुदान दिले जातं टूल किट घेण्यासाठी. उदाहरणार्थ, तुम्ही जरी
काही बनवत असाल किंवा काही करत असाल तर त्यासाठी जे टूल्स लागतात तर ते टूल्स खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर अशाच कलाकारांना विश्वकर्मा योजनेअंतर्गत विनातारण कर्ज देखील उपलब्ध करून दिलं जातं. यात पहिला टप्पा म्हणजे 1 लाख रुपयाचा आहे, जो की 18 महिने कालावधी त्याचा परतफेडचा असतो आणि दुसरा टप्पा हा 2 लाखाचा आहे, ज्यात 30 महिने कालावधी हा परतफेडचा असतो मित्रांनो. आता यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट देखील लागतील. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, राशन कार्ड, कौशल्य व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं असावे, म्हणजे जे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्टिफिकेट भेटेल ते. त्यानंतर बेसिक प्रशिक्षण पूर्ण असावे आणि कुठल्याही बँकेत कर्ज थकीत असू नये. तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. आता तुम्हाला हे जे कर्ज भेटणार आहे तर याच्यावर तुम्हाला 5% व्याजदर लागणार आहे. त्यानंतर उदाहरणार्थ बँकेचं व्याजदर 13 असेल तर बँक कर्जदाराला 5% व्याज आकारणार आणि 8% व्याज सरकारकडून परतावा बँकेला मिळणार आहे. आता या कलाकारांना ऑनलाईन विक्री कसं करतात हे सुद्धा प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. आता सर्वात आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे यासाठी अर्ज आता नेमकं कसा करायचा. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई श्रम पोर्टलवर नोंद करावी लागेल. तुमचं ई श्रम कार्ड बनावावं लागेल. त्यानंतर कुशल कामगार कॉमन सर्व्हिसेस सेंटरमध्ये किंवा केंद्रावर व्हिजिट करून स्वतः ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर लागेल आणि तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेचा पोर्टलवर यावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची पडताळणी व्हेरिफिकेशन होईल. आता हे व्हेरिफिकेशन ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिकेद्वारे केलं जाणार आहे. त्यानंतर जिल्हा समिती तुमची अंमलबजावणी करेल आणि त्यानंतर राज्यस्तरीय स्क्रीनिंग कमिटी जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत अर्ज करू शकतात. तुमच्याकडे जरी तुम्ही जरी कुठल्या या कामामधून एखादा कुशल कामगार असाल तर तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. टूल घेण्यासाठी 15,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि तोच व्यवसाय पुढे मोठा करण्यासाठी 1 ते 2 लाख रुपये कर्ज देखील विनातारण तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेबाबत काही डाऊट असेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की रिप्लाय करेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.